आणि जे तुम्ही बघू शकता की जे लहान लहान जे मुलगे आहे जे मारत आहे ते 18 वर्षाचे आजचे मुलगे आहे आणि हे शिवराज दिवटे नाही आहे, हे दुसरा कोणी व्यक्ती आहे ज्यांच्या सोबत हे लोक मारहाण करत आहे. आणि असे रोज रोज आणि शिवराज दिवटे सोबत जास्त मारहाण झाली त्याच्यासाठी मीडियावरती आला आहे त्यांचा मुद्दा. पण असे खूप लोक आहे जो बीडमध्ये आज धनंजय मुंडे के जे गुंड गँग आहे ते खूप लोकांसोबत मारहाण करत आहे. आणि तुम्ही बघू शकता हे मुलगेची जे वय आहे 18 वर्षाचे आजची आहे. वाल्मिक कराड सोबत फोटो आहे, धनंजय मुंडेचे वेनरवरती फोटो आहे, तुम्ही बघू शकता हे सगळी गोष्ट. तो आज धनंजय मुंडेनी जे 10 वर्ष मध्ये आज मंत्री पदावर असताना अपोजिशन लीडरवर पदावर असताना काय केलेलं आहे, आपले समाजाचे मुला मुलींना गुंड प्रवृत्ती में प्रवृत्त करण्याचं काम केलेलं आहे. आणि एक और मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मी एक हात जोडून विनंती करते की जरी तुम्हाला खरंच एक गृहमंत्री पदाची लाज ठेवायची आहे तो तुम्ही एकच करा की जे आज बीडमध्ये तुम्ही हे गुंड गँग लोकांना शस्त्र तलवार हे जे बल आहे जे पाठीमागचं बल आहे ते कोण देत आहे त्याचा तुम्ही शोध करा. आणि शोध करण्याची गरज पण नाहीये, ते धनंजय मुंडे पुरवत आहे. पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये कोणीची दहशत जरी आहे होती तो वो धनंजय मुंडेची होती. आणि आज वाल्मिक कराड जेलमध्ये गेला तरी पण हे लोक शांत बसण्याचा प्रयत्न करत नाही. आणि सगळ्यांना माहिती आहे मी पण वेळोवेळी कंप्लेंट करत आहे, पण आज पोलीस प्रशासन का फक्त हेच काम आहे का. आणि जसे की तुम्ही बघू शकता की येणारी जे निवडणूक आहे ते अनाऊन्स झालेली आहे, 2-3 महिन्याच्या आतमध्ये स्थानिक निवडणूक आहे. तो हे लोकांना हे दाखवायचं आहे कशाला हे लोकांचे व्हिडिओ करू शकता, कशाला मीडियावरती टाकू शकता, इतकी हिंमत हे लोकांमध्ये आली कुठून.